ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन तर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार। शहरातील गृहसंस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दि ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आणि ठाणे शहर सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। सत्कारानंतर मंत्री बावनकुळे यांनी गृहसंस्थांच्या पदाधिकारी आणि रहिवाशांना मार्गदर्शन केलं। ठाण्यातील गृहसंस्थांसमोरील पुनर्विकास, मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, सोसायटी नोंदणी आणि प्रशासकीय अडचणी या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, उपमहापौर घोषणा पाटील, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष नगरसेवक सीताराम राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी तसंच शहरातील विविध गृहसंस्थांचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे शहरातील गृहसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। सोसायट्यांनी पारदर्शक आणि नियमबद्ध कारभार करावा, सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असंही त्यांनी सांगितलं। गृहसंस्थांच्या माध्यमातून शहराचा पायाभूत विकास होतो, त्यामुळे या संस्थांना बळकट करणं ही सरकारची प्राथमिकता आहे असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी गृहसंस्थांच्या विविध मागण्यांचं निवेदनही मंत्र्यांना देण्यात आलं। ठाणे शहराचा सर्वांगीण विकास आणि गृहसंस्थांचं सक्षमीकरण यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास यावेळी मंत्र्यांनी व्यक्त केला। सरकारी नोकरीचं आमिष दाखवत 70 लाखांची फसवणूक, ठाणे गुन्हे शाखेकडून त्रिकुटाला अटक। महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। श्याम विठोबा खतकर, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रवींद्र दयानिधी शंकुआ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। आरोपींनी सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत संबंधितांकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपींकडून बनावट सरकारी नियुक्तीपत्रे, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, सरकारी शिक्के आणि लेटर हेड जप्त करण्यात आले आहेत। या रॅकेटमध्ये आणखीन काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दिशेने तपास सुरू आहे। आरोपींनी आणखीन किती जणांची फसवणूक केली आहे आणि या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून किती रक्कम उकळली आहे याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचं समोर आलं, काय नेमकं प्रकरण आहे, काय झालं? दर्शन पाटील हा राहणारा भिवंडीचा आहे। त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती। त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला। त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे। त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र, महसूल वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं। त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे। या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे। त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्याविरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। जुगल लोडा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। 2023ला जुगल लोडा याच्याविरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने
याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोढा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. शिवसेनेत 7, भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रत्येकी 1 उमेदवार. ठाणे महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठी आज महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीतील शिवसेनेने 7 प्रभाग समित्यांवर दावा कायम ठेवत उमेदवार रिंगणात उतरवले असून भाजपनं एका प्रभागासाठी उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी आपला उमेदवार उभा केलाय. शिवसेनेकडून नौपाडा कोपरी प्रभाग समितीसाठी मिनल संखे, वागळे स्टेटसाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीसाठी निर्मला कणसे, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड, माजुडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव आणि कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपकडून उथळसा प्रभाग समितीसाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुंब्रा प्रभाग समितीसाठी दीपाली भगत यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं 7 पैकी 5 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांच्या नेतृत्वात महिलांचं वर्चस्व राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाला प्राधान्य देण्याची पक्षाची भूमिका या निर्णयातून अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार असून अध्यक्षपदांच्या वाटपातून महायुतीतील पक्षीय समन्वयाचं चित्रही स्पष्ट होणार आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील. ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा धरणे आंदोलनाचा एल्गार. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने आज सकाळी ठाणे महापालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. आमच्या मागण्या आमचा हक्क या घोषणेखाली हे आंदोलन करण्यात आलं. कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावं, वयोमानानुसार सेवा समाप्त झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदानाची रक्कम तातडीनं अदा करावी अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसंच शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे आणि सणांच्या सुट्ट्यांमुळे पगार कपात होत असल्याने त्यांना किमान 26 दिवसांचं काम आणि वेतन देण्यात यावं.
कंत्राटी कामगारांना कुटुंबियांसह वैद्यकीय उपचारांसाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी, प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडबागे समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, अशा 6 मागण्या संघटनेनं केल्या आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एकजुटीतून हक्क मिळावा, एकतेतून बदल घडावा असा नारा देत श्रमिक जनता संघाने कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील आणि एकजूट आमची विजय आमचा या घोषणांसह मोठ्या संख्येनं कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. भिवंडीत 4 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरात गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास 4 मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंगचा काही भाग अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. तसंच ढिगाऱ्याखाली आणखीन काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी कोहिनूर अपार्टमेंटमध्ये 48 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या होत्या असं सांगितलं. ही इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली होती. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. रात्री सुमारे 9 वाजल्यापासून इमारतीत तडे जात असल्याचा आवाज येऊ लागल्यानं स्थानिक नागरिकांनी अनेक कुटुंबियांना बाहेर काढलं. मात्र काही रहिवासी बाहेर पडत असतानाच बी विंगचा भाग कोसळला. मोठा आवाज ऐकता जीव वाचवण्यासाठी उड्या मारण्यातही आल्या. दुर्घटनेत बचावलेले अभयकुमार यादव यांनी रात्री जेवण झाल्यानंतर ते कुटुंबासह खोलीत होते. अचानक इमारतीतून मोठा तडतडण्याचा आवाज आला. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्यानं त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून यादव यांनी स्थानिक तरुणाने शिडी आणल्यामुळे अनेकांना सुरक्षित खाली उतरता आल्याचं सांगितलं. यावेळी इमारतीत सुमारे 25 ते 30 जण होते. इमारतीत एकूण 45 खोल्या आहेत. ती शिडी नसती तर अनेकांचे प्राण गेले नसते असंही त्यांनी सांगितलं. संगीता प्रजापती यांनी या दुर्घटनेच्या वेळी पार्किंग परिसरात होत्या. इमारतीला तडे जात असल्याचा आवाज ऐकताच त्या बाहेर पळाल्या. मात्र बाहेर पडत असतानाच इमारतीचा भाग कोसळला आणि या दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. नेहा सिंग यांनी सांगितले की त्यांचे पती रणजित सिंग घटनेपूर्वी काही कामासाठी खाली गेले होते. ते गेल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच इमारत कोसळली. त्यांचा मोबाईल अजूनही वाजतोय, परंतु ते फोन उचलत नाहीत असं त्या भावूक होत सांगितलं. NDRF कडून युद्ध पातळीवर बचाव मोहीम सुरू असून घटनास्थळी NDRF, SDRF, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. श्वान पथक, 4 अग्निशमन बंब, 2 रुग्णवाहिका आणि जड यंत्रसामुग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे.